शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. साधारण तामिळनाडूच्या आजूबाजूने तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे थोडं कमजोर होण्यास सुरुवात झाली आहे. म्यानमारच्या दिशेने आपण बघतो की मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झाले, परंतु हे भारताच्या विरुद्ध दिशेने गेलेलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी आपण बघतो केरळच्या आजूबाजूने एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होणं अपेक्षित आहे. पण या सर्व परिस्थितीत मान्सूनच्या पुढच्या वाटचालीला काय अनुकूल वातावरण तयार होतं आहे हे आपण बघणार आहोत. या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मेघगर्जना बघतो. त्याचबरोबर नागपूर, भंडारा, गोंदियाच्या आजूबाजूने थोडं आणि गडचिरोलीच्या पूर्व भागात पावसाळी वातावरण आहे. मात्र महाराष्ट्रात विशेष वातावरण सध्या नाही. आणि आपण बघतो की साऊथ वेस्ट मान्सून आज 16 मे रोजी अंदमानात दाखल झाला असून त्याचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे. गेल्या वर्षी 13 मेला याची सुरुवात झाली होती. अवघ्या 3 दिवसाच्या फरकाने किंवा 4 दिवसाच्या फरकाने तो सुरू झाला आहे आणि तसा 20 ते 22 तारखेला मान्सून निर्धारित वेळेनुसार सुरू होतो. तो त्याच्याही अगोदर आठवडाभर आल्यामुळे पुढील त्याची प्रगती नक्कीच चांगली होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कितीही अडथळे निर्माण झाले तरी देखील केरळमध्ये तो 27-28 तारखेपर्यंत पोहोचेल आणि 4 ते 5 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या तळकोकणात पोहोचेल. त्यामुळे महाराष्ट्र व्यापण्यासाठी त्याला 10 तारीख खूप झाली. त्यामुळे यावर्षी लवकर मान्सून येण्याचा फायदा म्हणजे पावसाचे दिवस मे आणि जूनमध्ये वाढू शकतात. आपण जेव्हा दुसरा अंदाज दिलेला होता तेव्हा आठवडाभर मान्सून अगोदर येईल किंवा 15 ते 20 मेच्या दरम्यान मान्सूनचं आगमन होईल असा अंदाज दिलेला होता 1 मे रोजी आणि तो 100% बरोबर ठरलेला आहे. त्यामुळे आपल्या हवामान अंदाजाची सुरुवात ही सकारात्मक आणि 100% बरोबरच्या अंदाजाने झालेली आहे. एफएसचा अंदाज जर जूनचा बघितला तर देशाच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्कृष्ट पाऊसमान दाखवण्यात आले. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात पावसाची थोडी घट प्राथमिक अंदाजात दाखवण्यात आलेली आहे. आपण हाच जर SIPS मॉडेलनुसार अंदाज बघितला तर विदर्भामध्ये पावसाची घट दाखवण्यात आलेली आहे. मात्र देशात सर्वाधिक पाऊस हा महाराष्ट्रात दाखवण्यात आला आहे. समुद्राचं सरफेस तापमान म्हणजेच पॅसिफिक महासागराचं सरफेस तापमान जसं वाढेल तसं एल निनोचा प्रभाव वाढणार आहे आणि यावर्षी सुपर एल निनो आहे. त्याचा भारतीय मान्सूनवर विपरीत परिणाम होणं साहजिक आहे. आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी 14 मे 2026चा जो काही अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे CPC नुसार, यामध्ये तापमान वाढतंय परंतु याचा प्रभाव हा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असा अधिक वाढणार आहे. त्यामुळे ही सुरुवात आहे. आपण मेमधली करंट सिच्युएशन जर बघितली तर एप्रिल, मे, जून या महिन्यांमध्ये आपल्याला साधारण 10-15% दरम्यान एल निनोचा प्रभाव दिसतोय. मे, जून, जुलैमध्ये तो एकदम 80% पोहोचणार आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पुन्हा तो 95% जाऊ शकतो आणि ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये तो 95%च्याही पुढे जाईल आणि ती सिच्युएशन पुढे अगदी डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. म्हणजे सुपर एल निनोची कंडिशन निर्माण होईल. आपण कितीही नाकारलं तरी सुपर एल निनोचा प्रभाव हा भारतीय मान्सूनच्या उत्तर कालामध्ये होईल. पण आयोडीचं जर करंट स्टेटस बघितलं तर जून 26 पर्यंत तो नॅचरल कंडिशनमध्ये आहे. परंतु यामध्ये थोडी वाढ होऊन एकदा कदाचित तो पॉझिटिव्ह आयोडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
आणि आयोडी जर पॉझिटिव्ह राहिला तर सुपर अलिनोचा जो प्रभाव मान्सूनवर आहे तो कमी होण्याची शक्यता आहे. एकूणच इंडियन ओशन डायपोलच्या संदर्भामध्ये आपल्याला काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत, परंतु लवकरच म्हणजे आपण असं गृहीत धरू की जून, जुलै, ऑगस्टमध्ये साधारण शेवटच्या फेजमध्ये जिथे सुपर एलिनोचा फेज येणार आहे त्याच ठिकाणी आयोडी पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे आणि त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल असा अंदाज आहे. आपण जर 15 दिवसाचा अंदाज एकत्र आज या व्हिडिओमध्ये बघितला तर जेफेसने मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण कोकणाच्या काही भागात या 15 दिवसात पावसाचा अंदाज दिला आहे. हा 1 जूनपर्यंतचा अंदाज आहे. मात्र तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की माझा गेल्या काही वर्षातला अनुभव मी जमेस धरून GFS मॉडेलच्या अंदाजावर फार विश्वास ठेवत नाही. तर ECMWF मॉडेल हे आपल्या भारतीय हवामानासाठी आणि खास करून मान्सूनच्या हवामानासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या कालावधीमध्ये ECMWF मॉडेलने दिलेला अंदाज महत्त्वाचा आहे आणि दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांश भाग, मध्य महाराष्ट्र या बहुतांश भागात चांगला पाऊस आपल्याला साधारण 31 मेपर्यंतच दिसणार आहे. आता बंगालच्या उपसागरातून वातावरण हे भारताच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे. प्रत्येक दिवशी काही प्रमाणात त्याची प्रगती होताना दिसते. 20 तारखेपर्यंत आपण बघतो अरबी समुद्रामध्ये देखील वातावरण उत्तरेला सरकते, म्हणजे मान्सूनची प्रगती ही पुढील काही दिवसात म्हणजे पुढील 5 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे होईल असं दिसतंय. आणि म्यानमार, अंदमानाकडून देखील वातावरण भारताच्या दिशेने सरकू लागलंय. महाराष्ट्रामध्ये देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणजे पावसाच्या स्वरूपामध्ये 26 तारखेनंतर मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आपण बघतो जवळपास मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशी पावसाची स्थिती वाढत जाईल असं स्पष्ट दिसतंय. साधारण 30 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या ठिकाणी पावसाला सुरू होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो असा अंदाज आहे. बाकी महाराष्ट्रात बहुतांश भागात 22-23 तारखेनंतर हळूहळू पावसाला सुरुवात होईल. त्यामध्ये वाढ होत जाईल आणि 26, 27, 28, 29, 30 या कालावधीमध्ये हा पाऊस मराठवाडा व्यापेल. हा विशेष व्हिडिओ आहे आणि जो मान्सूनच्या पुढच्या प्रगतीच्या दृष्टीने बनवलेला आहे, त्यामुळे हा सर्वांसाठी 15 दिवसाचा अंदाज दिलेला आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.